सुमन माहेरी आली. तिने बघितलं तर तिची वहिनी अंगणात झाडू मारत होती आणि तिची आई रागात ओरडत तिला बोलत होती की आता थोड्या वेळात माझ्या दोन्ही मुली घरी येतील आणि तुझं अजूनपर्यंत काम आवरलं नाही. तू खूप कामचोर झाली आहेस. माझ्या दोन्ही मुली बघ किती पटपट काम करतात. त्यांच्यासमोर तू काहीच नाहीस. सुमनला हे ऐकून खूप वाईट वाटले, कारण तिच्या वहिनीला घरी आलेला अजून 1 महिना झाला होता आणि तिची आई तिच्यासोबत अशी वाईट वागत होती. सुमन घरात आली. घरात येऊन ती आईला समजून सांगत म्हणाली, आई, तू हे काय करत आहेस? वहिनी अजून या घरात नवीन आहे. तू तिच्यासोबत एवढी वाईट कशी काय वागू शकतेस? तिची आई उलट तिलाच गप्प बसवत म्हणाली, तुझी ताई येतच असेल. आल्या आल्या ती काहीतरी खाण्यासाठी मागेल. तिला खूप भूक लागते आणि हिच्याकडे बघ, ही अजूनपर्यंत अंगण झाडत आहे. माहीत नाही कधी नाश्ता बनवणार आहे. तोपर्यंत सुमनची मोठी बहीण पण घरी आली होती. आल्या आल्या ती तिच्या आईला म्हणाली, आई, वहिनी तुझी नीट काळजी घेते ना? घर तर एकदम अस्तव्यस्त पडलेलं आहे. मी असताना तर एकदम चकाचक असायचं. तिची आई तोंड वाकडं करत म्हणाली, अगं, सुनबाईच्या आईने तिला काही शिकवलेले नाही. सगळं मला शिकवावे लागत आहे. हिला तर काहीच काम येत नाही. सासूचे वाकडे बोलणे ऐकून गीताच्या डोळ्यात पाणी आले. सुमनला पण खूप वाईट वाटत होते. काही दिवस राहिल्यानंतर सुमन तिच्या सासरी परत गेली. पण जोपर्यंत तिच्या घरी माहेरी होती, अधूनमधून ती तिच्या आईला समजावत होती की वहिनीसोबत प्रेमाने वागत जा. पण तिच्या आईच्या डोळ्यावर तर पट्टी बांधली होती की त्यांच्या मुलीच त्यांच्यासाठी सगळं काही आहेत. सुनबाईला तर काहीच येत नाही. हळूहळू दिवस पुढे निघून गेले. गीताला त्या घरात येऊन 2-3 वर्ष पूर्ण झाली होती आणि या काळात तिच्या सासूने तिला कधीच तिच्या माहेरी जाऊन दिले नाही. गीताने माहेरी जायचं नाव जरी घेतलं तरी तिची सासू तिला म्हणायची की माझी तब्येत ठीक नसते आणि तू माहेरी कशी जाणार आहेस? उन्हाळ्याच्या सुट्टीत गीताचे भाऊ बहीण एकत्र जमत असत आणि सुट्टीचा आनंद घेत असत. पण गीताची सासू तिला म्हणायची की माझ्या मुली सुट्टीला घरी येतात, तू त्यांचा पाहुणचार कर. माहेरी जायची काय गरज आहे? यावेळी पण तिची मोठी नणंद सुट्टीला घरी येणार होती. सासूने तर सगळी तयारी केली होती. काय काय आणि कुठले कुठले पदार्थ बनवायचे याची लिस्ट तयार करून ठेवली होती. एक दिवस सुमनने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई, माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मी घरी येऊ शकणार नाही आणि कामवाली बाई पण सुट्टीला घरी गेली आहे. तू एक काम का करत नाहीस? तू वहिनीला माझ्या घरी घरातली कामं करण्यासाठी का पाठवत नाहीस? म्हणजे घरातल्या कामासोबत किचनची सगळी कामे वहिनी करेल. वहिनीला एकटीला माझ्या घरी यायला जमणार नाही, तर तू एक काम कर, दादाला घेऊन लवकर वहिनीला माझ्या घरी पाठवून दे. तिच्या आईने लगेचच गीताला फुकटची कामवाली असल्यासारखे मुलीच्या सासरी पाठवून दिले. तिथे पोचल्यावर गीताच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिची नणंद सुमन तर आजारी नव्हती, अगदी ठणठणीत होती. उलट तिथे तर नणंद आणि तिचा नवरा बाहेर फिरायला जायचे प्लॅनिंग करत होते. गीता हैराण होऊन म्हणाली, ताई, तुम्ही तर एकदम ठीक आहात, आजारी नाहीत. गीताचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, नाही वहिनी, मी आजारी नाही. दादा आणि तुला एकत्र कधीच वेळ घालवायला मिळत नाही आणि आई तर तुला सारखी टोमणे मारत असते की तुला काहीच येत नाही, तू काहीच करत नाहीस. यावेळी पण तिने तुला माहेरी जाऊन दिले नाही, कारण ताई घरी येणार आहे. त्यामुळे मी विचार केला की मीच काहीतरी कारण काढून तुला माझ्या घरी बोलवून घेते आणि मग बघते की तिथे काय काय होते ते. गीता म्हणाली, पण ताई, हे सगळं चुकीचं आहे ना? वहिनीचे निरागस बोलणे ऐकून सुमन म्हणाली, नाही वहिनी, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नकोस.
जर कुठली सासू स्वतःच्या सुनेची कदर करत नसेल, तिला मान सन्मान देत नसेल, तर तिला पण हे समजायला हवे ना की सुनेने किती सहजपणे सगळे सांभाळून घेतले आहे आणि तुझी किंमत तिला कळायला हवी ना. जर तू तिथे नसशील तर कदाचित आईला तुझी कमतरता भासेल आणि हे कळेल की सून तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि दादा, तू का म्हातारपणी मुली नाही तर सूनच उपयोगी पडते? मुली तर त्यांचा स्वतःचा संसार सांभाळत असतात. नंदेचं प्रेमाचं बोलणं ऐकून गीताचे डोळे पाण्याने भरून आले. तिची नणंद तिचा किती विचार करते. गीताचा नवरा मीत पण म्हणाला, ताई तू खूप चांगली आहेस. तू माझ्या बायकोचा एवढा विचार करत आहेस. आईच्या समोर काही बोलायला गेलो तर ती मलाच गप्प करत असते आणि म्हणत असते की आताच बायकोच्या पदराखालचे मांजर बनला आहेस, मग म्हातारपणी माझी काय काळजी घेशील? नंदेच्या प्लॅनिंगनुसार गीता तिच्या माहेरी गेली. माहेरची सगळी लोक तिला बघून खूप खुश झाले, कारण लग्नानंतर 3 वर्षानंतर ती पहिल्यांदा माहेरी आली होती. मीत पण त्याच्या सासरी राहत होता. त्याला पण खूप छान वाटत होते. इकडे गीताची सासू खूप त्रासात होती. मोठी मुलगी तिच्या मुलांना घेऊन तिच्या माहेरी सुट्टीसाठी आली होती, पण ती घरातल्या आणि किचनमधल्या कुठल्याही कामात मदत करत नव्हती. गीताच्या सासूला गुडघे दुखीने बेजार करून ठेवले होते. एकटीला काम होत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला जेवण करण्यासाठी मदत मागितली. तर ती तिच्या आईला म्हणाली, तुला वहिनीला सुमनच्या घरी पाठवायची काय गरज होती? तुला माहीत होते ना मी येणार आहे. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, गीता तर तुझ्या सेवेत सारखीच हजर असते. यावेळी सुमनची तब्येत ठीक नव्हती, ती इकडे येऊ शकली नसती, म्हणून मी सुनबाईला तिच्या सासरी तिची मदत करायला, काळजी घ्यायला पाठवले. तू तर घरातली मोठी मुलगी आहेस ना, मग घरातली कामं करायला थोडे दिवस माझी मदत नाही करू शकत का? तुझ्या बहिणीला गीताची जास्त गरज आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही. मोठ्या नंदेला खूप वाईट वाटत होते. 1-2 दिवस जेवण करण्यासाठी तिने तिच्या आईची मदत केली. मग म्हणायला लागली की आई, आम्ही बाहेर फिरायला जाणार होतो, पण मधूनच तुझी आठवण आली म्हणून तुला 2-4 दिवस भेटायला आले. आता मी माझ्या घरी परत जाते. तू जेवढ्या लवकर होईल तेवढे वहिनीला बोलवून घे. एकटी कधीपर्यंत तू करणार आहेस? असं म्हणत ती तिच्या मुलांना घेऊन तिच्या घरी परत गेली. मुलीचं वागणं बघून आई शॉक झाली. त्या विचार करायला लागल्या की सुनबाई घरी असताना मी मुली माहेरी आल्यानंतर दिवसरात्र त्यांचा पाहुणचार, त्यांना काय हवे नको हे बघायला सांगत असायचे. यावेळी सुनबाई घरी नाही तर माझी मुलगी किती लवकर तिच्या घरी परत गेली. तिला हे पण दिसले नाही की तिची आई किती त्रासात आहे. एकटी कशी बनवणार, कशी खाणार, कशी राहणार? त्या उदास होऊन त्यांच्या नवऱ्याच्या शेजारी येऊन बसल्या. मग काय, त्यांचा नवरा पण त्यांना टोमणा मारत म्हणाला की काय झालं मालकीनबाई, तुमची मुलगी तुमची काळजी घ्यायला नाही थांबली वाटतं. तिला तुझ्या तब्येतीपेक्षा फिरायला जायचं खूप महत्त्वाचं आहे वाटतं. सुनबाईला तर तू लग्न झाल्यानंतर माहेरी जाऊन दिलं नाहीस, कारण ती गेल्यानंतर घर कोण सांभाळणार? आणि मुलीला तू 4 दिवस अजून नाही थांबू शकलीस? गीताची सासू काय बोलणार? आज त्यांची बोलतीच बंद झाली होती. त्या खूप दुःखी होत्या. त्यांच्या मुलीला त्यांचं दुःख, त्रास दिसला नाही. उलट मुलगी घरी आल्यानंतर प्रत्येक वेळी सगळं घर डोक्यावर घेत असायच्या की सुनेला 1 मिनिट पण श्वास घेऊन द्यायच्या नाहीत. मुलीला पाणी जरी हवे असेल तरी सुनेला आवाज द्यायच्या. पण आज तीच मुलगी त्यांना त्रासात बघून पण पळून गेली. आता त्यांना जाणीव झाली होती की सुनबाई त्यांच्या सेवेत दिवस रात्र एका पायावर उभी असायची, तरी पण त्यांनी तिची कधीच कदर केली नाही. त्यांचा नवरा काळजीत म्हणाला, अजून पण काही बिघडलेले नाही.
पण हळूहळू तुझी तब्येत अजूनच बिघडत जाणार आहे. जर सुनबाईशी अशीच कडू बोलत राहिलीस, असंच वागत राहिलीस तर असं पण होऊ शकतं ना की सुनबाई तुझी काळजी घ्यायला, सेवा करायला नकार देईल. तेव्हा तू काय करशील? या मुली तर आपापल्या संसारात रमल्या आहेत, फक्त सुट्टीत येतात. पण तुला तर कायमच सुनबाईसोबत राहायचं आहे. तरी पण तू सुनबाईशी किती वाईट वागतेस. सासू आता एकटीच घरातली सगळी कामे करत होती, तेव्हा त्यांना कळायला लागले होते की सुनबाई एकटी सगळे कामे कशी करत असेल. आणि वरून अजून त्यांच्या शिव्या टोमणे पण ऐकत होती. तरी पण तोंडातून एक पण शब्द काढत नव्हती. अशा अवस्थेत जर मी राहिले असते तर कधीचीच सासर सोडून पळून गेले असते. मुलगा पण बायकोचा त्रास बघून त्यांना काहीच बोलू शकत नव्हता. त्यांनी लगेच मुलाला मीतला फोन केला आणि म्हणाल्या, मीत, सुमनची तब्येत आता कशी आहे? चांगली झाली असेल तर तुम्ही लोक घरी परत या, मला एकटीला करमत नाही. सासूचा फोन आल्यावर गीता अस्वस्थ झाली. ती नवऱ्याला म्हणाली, तशी ही आईची तब्येत ठीक नसते, एकटीला सगळं करायला लागत आहे. आपल्याला आता येऊन आठवडा होऊन गेला आहे, आपण घरी परत जाऊया. मी सगळ्यांना भेटले, मला अजून काय हवं आहे? बायकोचं बोलणं ऐकून मीत आनंदी झाला की त्याच्या बायकोला त्याच्या आईची किती काळजी आहे. तो त्याच दिवशी घरी परत आला. काही दिवसातच आईचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. मीत आल्या आल्या आईला म्हणाला, आई, तुझी तब्येत कशी आहे? त्याची आई म्हणाली, आता उतरत्या वयात तब्येतीत उतार चढाव तर राहणारच ना, पण तुम्ही आलात, आता मला बरं वाटत आहे. आल्या आल्या सुनबाई किचनमध्ये जायला लागली तर तिची सासू तिला म्हणाली, सुनबाई, तू आताच प्रवासाने थकून आली आहेस, थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवून घेऊन येते. सासूचे बोलणे ऐकून गीता आणि मीत हैराण होऊन त्यांच्या तोंडाकडे बघायला लागले. तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, अगं सुनबाई, एवढे दिवस किचन तर मीच बघत होते ना, मग अजून एक वेळचे जेवण तर बनवू शकते ना. पण गीताने सासूचे ऐकले नाही आणि म्हणाली, आई, असं पण तुमचे गुडघे तर दुखत असतात ना, तुम्ही आराम करा, जेवणाचे मी बघते, शेवटी मी कशासाठी आहे. पण त्यांनी सुनेला किचनमध्ये एकटीला सोडले नाही. त्या किचनमध्ये आल्या आणि सुनेशी गप्पा मारत तिला जेवण करण्यात मदत पण करायला लागल्या. गीता सासूचा बदललेला स्वभाव बघून हैराण होते आणि मनातल्या मनात नंदेचे आभार मानत होती. रात्री जेवणानंतर तिने नंदेला फोन केला आणि घडलेली हकीकत सांगितली आणि म्हणाली, आता मला असं वाटत आहे की आई माझ्यासोबत प्रेमाने राहतील. वहिनीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, वहिनी, आईचा स्वभाव बदलणे खूप गरजेचे होते. तिला पण सत्य दाखवणे गरजेचे होते की एका काळानंतर सून कामी येते. मुली तर परक्या झालेल्या असतात, कधीतरी येतात, पण सूनच असते जी दिवस रात्र बरोबर असते आणि प्रत्येक सुखादुःखात साथ देते. गीताने तिच्या नंदेचे खूप आभार मानले, जिने तिच्या सासू सुनेबद्दल असलेला समज बदलायला मदत केली होती. गीताची सासू आता सुनेला टोमणे मारत नव्हती आणि नाही तिच्या कामात चुका काढत होती आणि नाही मुलींशी बरोबरी करत होती, कारण त्यांना कळून चुकले होते की म्हातारपणात खरा आधार सुनेचा असतो. गीता पण खुश होती. आता तिची सासू तिच्यासोबत प्रेमाने वागत होती, मिळून मिसळून राहत होती. खरंच सगळ्या नंदा सुमनसारख्या समजदार असायला हव्यात आणि त्यांना सासू सुनेत भांडण लावण्याऐवजी त्या दोघींचं नातं कसं घट्ट होईल ते बघायला हवे. त्यांच्या नात्यात गोडवा आणण्याचं काम करायला हवे. आईला सुनेबद्दल भडकून माहेरावर राज्य करणारी नणंद हे विसरून जाते की पुढे जाऊन आईच्या नंतर त्यांचं माहेर ही त्यांची वहिनीच असते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.